महाबळेश्वर म्हणजे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आणि महाबळेश्वरला आल्यानंतर पर्यटक आवडीनं अनेक ठिकाणांना भेट देतात. यातलंच मांगर या मधाच्या गावालाही ते आवर्जून भेट देत असतात. त्यामुळे मधाच्या गावाकडे पर्यटकांची चांगलीच रीघ पाहायला मिळते. या मधाच्या गावातून मोठ्या प्रमाणात लाखो करोडोंची उलाढाल होत असते. गावातलं ग्रामस्थांचं जीवनमान हे मध व्यवसायावर अवलंबून आहे. या गावाचा अभ्यास करून आपल्या राज्यात हा प्रयोग करण्यासाठी अनेक सनदी अधिकारी या गावात आलेत. याचाच आढावा घेतलेला आहे राजू सोनावणेनं. पाहूया. महाबळेश्वर म्हटलं की पुस्तकांचं गाव आणि मधाचं गाव जे आहे ते पर्यटकांना खुणावतं आणि त्याच मधाच्या गावामध्ये आपण आलेलो आहोत. पाहतो आपण मधाच्या या ठिकाणी पेट्या आहेत, काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. काय नेमकं गावाचं वैशिष्ट्य आहे आणि कसली इथली अर्थव्यवस्था आहे? मधाचं गाव ही संकल्पना 1946ला प्रथमतः महाबळेश्वर येथे आली आणि तेव्हापासून सुरुवात झाली की पूर्वी लोक मध कसे हाताने पिळून वगैरे पोळे तोडून मधमाशा जाळून वगैरे काढायचे, पण त्यामध्ये शुद्धता आणि मधमाशींचा नाश होत होता. म्हणून महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग आणि महाराष्ट्र शासन हे एकत्र आले आणि त्यांनी संकल्पना तयार केली की मधमाशा शास्त्रशुद्ध पद्धतीने पाळल्या पाहिजेत आणि शेती मध उत्पादन झालं पाहिजे. तेव्हापासून मांगर हे मधाच्या गावामध्ये मध उत्पादन अग्रेसिव्ह आहे आणि तेव्हापासून काम करत आहे. आमच्या गावातले जवळजवळ 90% लोक मधमाशा पालनाचा व्यवसाय करतात, सतत मधमाशा पालन व्यवसाय करतात, कधीही माघार घेत नाहीत. आमचा 1955 सालापासून इस्ट्युबेशन पासून आजचा 1925 पर्यंत 2025 पर्यंत चढता आलेख आहे आणि शुद्ध मधाचं उत्पादन करणं ही आमच्या गावची खासियत आहे. म्हणून तर देशातलं पहिलं मधाचं गाव हे घोषित झालेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. हैदराबादचे सनदी अधिकारी कालीचरण सर आपल्यासोबत आहे. तुमच्या हातामध्ये मधाचा पोळा आहे, काय सांगाल? नाही, खूप छान वाटतंय आणि पहिलं देशातलं मधाचं गाव म्हणून या गावाची ख्याती आहे. आणि जेव्हा मी हे पाहिलं तर मला असं वाटलं की इथून जाऊन आपण भेट दिली पाहिजे जरूर. कारण कसं की असे जे रोल मॉडेल्स आहेत ते आपण पूर्ण भारतामध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि ते केले पाहिजेत. आता आपण मधाच्या गावामध्ये अधिकारी सुद्धा इतर राज्यातून या गावामध्ये आलेले आहे. मधाचा फायदा जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे आणि फक्त निसर्गच नाही तर गावाची अर्थव्यवस्था सुद्धा या मधाच्या गावातून होत असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन प्रशांत मानेसर, राजू सोनावणे, एबीपी माझा, महाबळेश्वर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.